नमस्कार. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मीही मस्त आहे आणि तुम्हीही मस्तच असाल. तर खूप दिवस झाले आपला यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आलेला नाही. तर खूप दिवसातून मी तुमच्यासाठी एक लॉंग व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आज आहे आमच्या चाळीतील हळदी कुंकू आणि हळदी कुंकवासाठी बघा हे अशी मस्त सगळ्या आमच्या चाळीमध्ये मस्तपैकी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे सगळ्यांच्या घरासमोर आणि पायऱ्यांवरती वगैरे आणि चाळ मस्त सजवलेले आहेत पताका वगैरे लावून. त्याच्यानंतर इथे आपला देवीचा फोटो ठेवलेला आहे, कळस वगैरे मांडला आहे. तर आम्ही हळदी कुंकवासाठी सगळ्या महिलांनी हे बिर्याणीचं भांडं घेतलेलं होतं. तर इथे बघा आम्ही सगळ्यांनी इथे ही भांडी ठेवलेली आहेत. तर कोण 5 लिटरची आणि 7 लिटरची ही भांडी आहेत. तर हे असं आमच्या चाळीतलं आहे आज हळदी कुंकू. आणि हळदी कुंकू चालू झालेला आहेत आणि महिला मंडळी यायला चालू झालेल्या आहेत. तर मस्त आम्ही मेकअप वगैरे करून मागच्या वर्षी खूप लेट झाला होता म्हणून ह्या वर्षी आम्ही 5:30 ते 6 वाजता आमचं सगळं आवरून वगैरे मेकअप वगैरे झालेला आहे. आणि मी आता पाया पडत आहे देवाच्या. मी पाया पडले नव्हते. तर ह्या वर्षी मस्त अशी गुलाबाची फुलंसुद्धा आणली होती वाटायला. दरवर्षी ती वेगळी फुलं आणतात. त्याच्यानंतर मग सगळेजण इथे हळदी कुंकू, त्याच्यानंतर लाडू, तिळगुळ, फुले आणि आम्ही महिलांना वाटण्यासाठी साखरचे पॅकेट आणलेले होते. तर ते असं 1/2 किलो साखर होती एका पॅकेटमध्ये. तर ते मी इथेच आमच्या चाळीतल्या सगळ्या महिलांनी ती 1/2 किलो साखरची पॅकिंग केलेली होती. तर बघा खूप महिला येतात आणि खूप म्हणजे खूप पॅकिंग आम्ही बनवलेले सुद्धा आहेत. तर तुम्हाला गर्दी दिसतेच. तर असं एकदम जोरदार हळदी कुंकू आमच्या चाळीमध्ये असतं. तुमच्याकडे हळदी कुंकू असतं का? किंवा हे आमचं हळदी कुंकू कसं चाललेलं आहे मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि न स्किप करता हा व्लॉग पूर्ण म्हणजे पूर्ण बघायचा आहे. तर मग चाळीतल्या महिलांनी हे भांडं घ्यायचं ठरवलं. तर हे भांडंसुद्धा खूप छान आहे. आणि मग हे फक्त चाळीतल्या महिलांसाठी आम्ही घेतलेलं आहोत. आणि मग वाटण्यासाठी साखर घेतलेली आहे. तर प्रत्येक वर्षी असं वेगळं वेगळं काहीतरी वाण द्यायचं असतं. तर ह्या वर्षी मग साखर निवडलेली आहे जी की सगळे वापरतील आणि खराब पण होणार नाही अशी वस्तू मग सगळ्यांनी ठरवली. तर मी सुद्धा मेकअप वगैरे केलेला आहे, मस्त साडी घालून नेसलेली आहे. तर मी सुद्धा कशी दिसत आहे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही. आणि सगळ्याच महिलांनी किती छान मेकअप वगैरे केलेला आहे, नटलेले आहेत तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यांची लगबग चालू आहे. कोणाचं फोटो काढणं चालू आहे, कोणाचं हळदी कुंकू वाटणं चालू आहे. तर आता मी सुद्धा माझ्या हातात साखर घेतलेली आहे इथे. आणि मी सुद्धा इथे ते वाण देण्यासाठी उभी राहिलेली आहे. तर आम्हाला सुद्धा हे लोक त्यांच्या चाळीमध्ये बोलवतात आणि आम्ही सुद्धा जात असतो आणि ते सुद्धा आमच्याकडे येत असतात. तर सगळ्याच महिला खूप सुंदर दिसत आहेत. सगळ्यांनी मस्त मेकअप वगैरे केलेला होता. तर ज्या दिवशी चाळीमध्ये हळदी कुंकू असतं त्या दिवशी एक वेगळीच मज्जा असते आणि चाळीत खूप मज्जा येते. कोणी अनुभवलं असेल किंवा कोणी अनुभवलं नसेल, पण आमची चाळ तर खूप सुंदर आणि छान आहे त्यामुळे खूप मज्जा येते. आणि हळदी कुंकू पूजे दिवशी 2 दिवस खूप धमाल करतो आम्ही सगळ्या महिला मिळून. आणि हळदी कुंकू हे म्हणजे बायकांसाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सांगायची काही गरजच नाही. कारण हळदी कुंकू म्हणजे खूप आणि खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या दिवशी खरंच खूप म्हणजे खूप धमाल करतो आम्ही सगळ्या चाळीतल्या महिला. आणि आमच्या चाळीमध्ये सर्वांनाच माहीत आहे की मी एक यूट्यूबर आहे आणि मी यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करते. तर मग सगळ्या बोलत असतात की आम्हालासुद्धा दाखव, नाही तर एकटीच फक्त व्हिडिओ करू नकोस किंवा एकटीच फक्त दिसू नको. तर मग मी प्रत्येक वेळी जर काही सण वगैरे असेल तर मग त्यांनासुद्धा घेते आणि त्यांनासुद्धा आवडतं असं यायला. काहीच लोक असतात ते असं बोलतात की आम्हाला नको दाखवूस, पण आमच्या चाळीतल्या महिला एवढ्या खूप सुंदर आहेत की त्या स्वतःहून बोलतात की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे किंवा आम्हाला पण दाखव असं बोलतात. त्यामुळे माझा उत्साह अजूनच वाढतो
बघा कशा दिसत आहेत, छान दिसत आहेत. ननंद भावजय, ठीक आहे, दाखवलं की ननंद भावजय आहेत ह्या दोघी जण, दाखवल्या. व्हिडिओ काढते, फोटो नाही. तर अधूनमधून तुम्हाला गाणं ऐकू येईलच, पण इथे एक यूट्यूबचा रूल आहे की आपण गाणं त्याच्यात ॲड नाही करू शकत. कारण गाणं जर तसंच चालू ठेवलं मी, तर ते मी गाणं बंद केले. गाणं चालू ठेवलं तर मग त्याला कॉपीराईट वगैरे येतं आणि त्यांचं रूल आपण पाळत नाही, मग थोडा चॅनलसाठी प्रॉब्लेम येतो. तर मग अधूनमधून मी आवाज वगैरे बंद केलेलाच आहे, म्हणजे पूर्णपणे मी बंदच केलेला आहे आवाज. तर हे इथे चालत नाही म्हणून. तर थोडंफार असं व्हिडिओ फक्त आवाज येईल तर थोडं समजून घेऊ शकता, कारण कंटिन्यू पण मी बोलू नाही शकत ना, म्हणजे एवढं काय बोलणार कंटिन्यू, असं पण आहे ना. तर तुम्हाला ह्या महिला वगैरे हळदी कुंकू देत आहेत, घेत आहेत ते दिसतच आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, स्किप करू नका असं मला वाटतं. त्याच्यानंतर बाहेरच्या चाळीतील सगळ्या महिला येऊन गेल्या आणि आता आमच्या चाळीतील महिलांचं हळदी कुंकू चालू होतं. तर तुम्ही बघा, चाळीतील महिलासुद्धा कमी नाहीत तर खूप आहेत. तर त्याच्यानंतर मग आणि काहींना वाटत होतं की फोटो चालू आहे की काय, आणि गर्दी व्यवस्थित थांबतच नव्हत्या. तर आता इकडून आमच्या चाळीतल्या महिलांचा हळदी कुंकू चालू, तर या सगळ्या महिला आमच्या चाळीतील आहेत. तर व्हिडिओ करण्यासाठी मी मोबाईल दिला होता एका ताईंकडे, आणि जसं त्यांना जमल तसं त्यांनी व्हिडिओ केलेला आहे. सो एक एक करून प्रत्येकजण हळदी कुंकू आणि वाण घेत होतं. तर हे असं मस्त हळदी कुंकू आमच्याकडे असतं. त्याच्यानंतर खूप काही धम्माल असते, अजून मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि ह्या बघा, यांना नाचायला वगैरे खूप आवडतं. आणि माझी जरा तब्येतच बरी नव्हती, माझं डोकं खूप म्हणजे खूप दुखत होतं या दिवशी. तरीसुद्धा जरा मेकअप वगैरे केल्यावरती आपल्याला आणि सगळे असल्यावरती, थोडं कार्यक्रम असल्यावरती दुखत असल्या तरी त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, कारण त्या कार्यक्रमात आपलं लक्ष असतं. तर हे बघा कसं धम्माल चाललेले आहे, खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात सगळ्याजणी मिळून.
इथे बघा, हा सीन तुम्ही बघायला चुकू नका. तर ही आहे माझी भाची आणि गाणं असं लागलेलं की प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, पाखरा आजाद केलं तुला. आणि तिने एवढा छान असा ताल व्यवस्थित एकदम त्या गाण्याला हे करून एवढं छान नाचत होती ना. तर ते गाणं लावू शकत नाही मी कारण कॉपीराईट येईल, मग ते गाणं मी स्किप केलेलं आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी खूप काही डान्स रील्स वगैरे बनवले आणि मी हे रील्ससुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर त्याच्यानंतर मग ह्या मोठ्या महिलांनीसुद्धा कॅटवॉक मस्त केलेलं आहे. तर असा आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून मला पटकन सांगायचं आहे. आणि खूप छान हळदी कुंकूचा कार्यक्रम आमचा झाला आणि आम्हालासुद्धा खूप आवडला. आणि तुम्हाला आवडला की नाही कमेंट्स करायचे आहेत. आणि ह्या सगळ्या महिला आहेत तरी खूप छान करत आहेत बघा. आणि काही जण लाजत आहेत पण त्यांना जसं जमल तसं त्यांनी केलेलं आहे. तर बोलतात ना की एन्जॉय करण्यासाठी कोणतं वय नसतं, तर ते हे